मस्त असा गावाकडच्या गावरान पद्धतीनं मसाले भात बनवून तयार झाला या खायला। नमस्कार, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मी आज गावाकडील गावरान पद्धतीनं मसाले भात बनवणार आहे, अगदी खमंग झणझणीत। ती कसा बनवणार आहे ती तुम्हाला सांगणार आहे, तर त्याकरिता आपण लागणारं साहित्य बघून घेऊ। मसाले भात बनवण्याकरिता आपण दिल्ली राईस किंवा बिर्याणी राईस असा ह्याला म्हणते ती तांदळाला। ही लांब तांदूळ आहे, चांगला भात एकदम छान होणार आहे। तुम्हाला कुठल्या आवडीनं जी आवडते ती तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनं। आणि पोहे खायचे 2 चमचे मी डाळ घेतलेली आहे, तुरीची घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनं कोणची टाकायची ती डाळ टाकू शकता, आणि नसली तरी बी नाही टाकू शकता। आणि ही तांदूळ साधारण पाव किलो आहे, इथं पाव किलो तांदूळ घेतलेला आहे ही। आणि तेल पोहे खायचे 5-6 चमचे घेतलेला आहे इथं। एक बटाटा असा लांबका चिरून धुवून आहे मी, अशा लांबक्या फोडी केल्यात। एक कांदा पण घेतलेला आहे, त्या पण मोठाच कांदा चिरलेला आहे, लांबक्याच फोडी केल्यात। कढीपत्त्याची पाने घेतलेत, 8-9 मिरच्या घेतल्यात छोट्या छोट्या, थोडीशी कोथिंबीर घेतली, घरकुल 1 रुपयावाली एक पुडी घेतलेली, पोहे खायचा 1 चमचा घेतलेली, 8-9 मिऱ्या घेतल्यात, 2 दालचिनीचे तुकडे छोटेसे घेतलेत, पोहे खायचा 1 चमचा मीठ घेतलेला आहे, आणि चिमूटभर हळद घेतलेली। चला तर मग मसाले भात कसा बनवायचा ती तुम्हाला सांगते। तांब्यावर पाणी आपल्याला गरम करायला ठेवलेलं आहे। आता ही तांदूळ आणि डाळ धुवून घेणार आहे, तोपर्यंत पाणी गरम होईपर्यंत असं ही दोन्ही मिक्स करून स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं तांदूळ। असं ही 2-3 पाण्याने तांदूळ डाळ स्वच्छ धुवून घ्यायची, चांगलं 2-3 पाण्यानं धुवायचं। मस्त ही डाळ तांदूळ आपलं धुवून झालं बघा। आता चला तर मग कसा बनवायचा ती तुम्हाला सांगते। केलेला आहे, पातेलं गरम करायला ठेवते। पातेलं गरम झालेलं आहे, आता तेल ओतणार आहे। तेल मी थोडं टाकलंय, कारण परत तूप टाकून भात खायचा असतंय, म्हणून तेल जरा थोडंसं कमी टाकलंय। तुम्हाला जर जास्त आवडत असलं तरी तुम्ही जास्त टाकू शकता। तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा। आता ही जिरी, दालचिनी आणि मिरी थोडीशी टाकून घ्यायले तेलात पहिल्यांदा। चांगलं तेल तापलंय बघा, आवाज पण चांगला तडतड यायलाय। आता ही मिरची टाकून घेते। आता ही कांदा टाकून घेते। ह्याच उलटण्यानं मिक्स करून घ्यायचं सगळं टाकल्यावर। आता ही कढीपत्ता बटाटा टाकून घेते, तेलात चांगलं फ्राय होतंय। ती पण टाकल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं। मी बटाटे लंबकुळ्या का फोडी केल्यात मोठ्या उभ्या, तर बारीक जर चिरलं तर लगेच ती भातात शिजवून वळकू सुद्धा येत नाही खाताना। असं टाकलं की मग खाताना वळकू येतंय, चांगलं भात मग खाऊ वाटतंय। असं ही मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता ही कढीपत्ता पण टाकायला लागले बघा, ही कोथिंबीर पण टाकायला लागली। हे सगळं टाकलं की असं मिक्स करून घ्यायचं। चिमूटभर हळद टाकली, लय काय हळदीची एवढी गरज नाही, पांढरा पण छान वाटतंय, मग थोडीशी चिमूटभर टाकायली हळद। ही घरकुल पण टाकायला लागली, 1 रुपयावाली पुडी आहे।
ही मीठ पण टाकायला लागले ह्यात. हे सगळं टाकून आता मिक्स असं करून घ्यायचं. आता ही तांदूळ ह्यात टाकायचं तेलातच. हे असं चांगलं तेलात तांदूळ फ्राय करायचा. मस्त असं मिक्स झालेला आहे बघा. खाली बुडाला पण चिटकलेलं नाही तेला नाही. हो काही चांगलं आता मिक्स करून तेलात सगळं तांदूळ डाळ सगळं साहित्य चांगलं फ्राय झालेलं आहे. आता मी गरम पाणी ठेवलेलं आहे ती ह्या तांदळात ओतणार आहे. हो का एवढं तेवढं असं काय नाही. जेवढं भाताला लागतंय तेवढं आपण पाणी ओतणार आहोत. हो का ही पाणी ओतलं की असं मिक्स करून घ्यायचं. लगेचच भात शिजतंय ही तेलात तांदूळ फ्राय झाल्यामुळं. हो का ही आता तांब्यावर पाणी ठेवलं होतं ही सगळंच ओतणार आहे. आता ह्याच्यावर ताट झाकून ठेवणार आहे. बारीक गॅसवरून ताट झाकून ठेवायचं. लक्ष द्यायचं उतू येतंय का. जर उतू आलं तर मग सगळं ही पाणी वाया जाऊन मसाला आपलं तेल मीठ सगळं टाकलेलं वाया जातंय. म्हणून थोडंसं अर्ध ताट झाकणार आहे आणि लक्ष ठेवणार आहे. हो का असं पाणी आटत आलं का आपला भात तयार झाला म्हणून समजायचं. 10-15 मिनटं मी आता असाच भात ठेवणार आहे. पाणी आटलं की आपला भात शिजलाच म्हणायचं थोडक्यात. थोडंसं ताट उघडं ठेवते लक्ष उतू जाऊनी म्हणून. 10-15 मिनटानं परत बघू. 15 मिनटं झालेली आहे ती बघू आपण भात कसा झालेला आहे ती. जर आपण भात शिजवताना थोडं पाणी जर कमी वाटलं तरी बी टाकू शकता तुम्ही. काय होत नाही त्याला कमी जर पडलं तर. मस्त झालेला आहे बघा आपला भात. हो का शिजलाय पण छान. लगेच शिजतंय तेलात तांदूळ फ्राय केल्यामुळं आपण. हे असा सगळा मिक्स करून घ्यायचा. झाला बघा आपला ही भात बनवून तयार. हो का तुम्हाला दाखवते शिजलेला पण. हो का हातावर असा मऊ व्हायलाय. हो का झाला की हो का भात बनवून. आपला 10-15 मिनिटात मस्त असा भात शिजला. मऊसूद पण झालेला आहे आणि घरभर सुगंध सुटलेला आहे भाताचा. एक नंबर भात झालेला आहे बघा. कुणालाही खाऊ वाटण्यासारखा एकदम. ही भात बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या भात खायला.